नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला तर माहीत आहे, मी मोराळीमध्ये सुट्टीला आलेली आहे माझ्या माहेरी. आणि माहेरमधून आम्ही एक ट्रिप काढलेली होती 2 दिवसासाठी. तर आता मी सर्वप्रथम निघालेलो आहोत मुर्डेश्वर येथे. कर्नाटक येथे मुर्डेश्वर हे टेम्पल आहे. खूप छान आहे. महादेवाची मूर्ती तर खूपच सुंदर आहे असं ऐकलंय. तर चला आपण पाहणार आहोत मुर्डेश्वर हे ठिकाण कसं आहे ते. तर इथून आमची फॅमिली ट्रिप निघालेली आहे. शिवदत्त, ओमदत्त, दोघी भाऊजया, दोघे भाऊ आणि कृष्णा आणि त्याची मिसेस असे, आणि त्याची मुलगी त्रिशा, अक्षरा, हे मी, अशी सर्वजण आम्ही ट्रिपला आलेलो आहोत. तर आता सर्वप्रथम आम्ही गेलेलो आहोत बीचवर. आणि मुर्डेश्वर येथे खूप छान असं बीच आहे. आणि या बीचवरती जाऊन थोडंसं फोटोशूटसुद्धा केलेलं आहे. आणि मुलं तर एवढी पाण्यामध्ये खेळण्यामध्ये दंग झालेली आहेत. त्यांना खूप आनंद झालेला आहे पाण्यामध्ये. तर पाण्यामधून ते बाहेर येण्यासाठी तयारच नव्हते. तर आम्ही थोडासा एन्जॉयसुद्धा केला. पायाखालची रीती लय सरकत्या. हे आहे मुर्डेश्वरचं उंच असं गोपूर. हे 20 मजली गोपूर आहे. आणि याच्यावरती खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि इकडे असे 2 हत्ती आहेत. तर यामधून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. आणि आम्ही आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ही महादेवाची मूर्ती, आणि आतमध्ये महादेवाचं एक मंदिर आहे. गर्दी असल्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो नाही, बाहेरून नमस्कार केला. आणि जी महादेवांची उंच अशी मूर्ती आहे त्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहोत. तर इथे बसण्यासाठी, म्हणजे भाविक भक्तांना बसण्यासाठी असे त्यांनी म्हणजे सिमेंटचे कोच तयार केलेले आहेत भाविक भक्तांना विश्रांतीसाठी. तर आम्ही इथे थोडीफार विश्रांती घेतली. त्यानंतर इथे एक छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिराचं सुद्धा दर्शन घेतलं. आणि खूप छान मुर्डेश्वर आहे, पाहण्यासाठी खूपच मस्त असं ठिकाण आहे. तर या मंदिराला तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता. खूप लांबून येथे भाविक भक्त येतात. आणि इथे फॉरेनरसुद्धा आलेले आहेत. आणि या फॉरेनरचे थोडंसं शूट मी केलेलं आहे. भाविक भक्तांची खूप मोठी गर्दी येथे होते. आणि मुर्डेश्वर हे ठिकाण खूपच मस्त आहे. आणि महादेवांची मूर्ती तर इतकी उंच आहे. आणि निसर्गरम्य असे इथे झाडे लावलेली आहेत, बगीचा आहे. आणि त्याच्यावरती पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला महादेवांची मूर्ती दिसते. ज्या वेळेला महादेवांनी रावणाला आत्मलिंग दिलं, आणि हे आत्मलिंग श्रीलंकेला रावण घेऊन चालला होता, त्यावेळेला सर्व देवांना प्रश्न पडला की हे लिंग जर रावणाने नेलं तर मोठा अनर्थ होईल. म्हणून श्री गणेशांना त्यांनी बालबटूचा अवतार धारण करण्यास सांगितलं. त्यावेळेला गणेशांनी बालबटूचा अवतार धारण केला. व हे लिंग गोकर्ण महाबळेश्वर येथे श्री गणेशांनी स्थापन केलं. त्यावेळेला
रावणाला खूप राग आला व हे लिंग त्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते उचललं नाही. तर त्याचा एक तुकडा मुरुडेश्वर येथे पडलेला आहे. त्यामुळे हे मुरुडेश्वरचं मंदिर अशी आख्यायिका आहे. आणि शिवलेले अमृत या ग्रंथामध्ये ही कथा आहे. तर तुम्ही नक्की शिवलेलं अमृत वाचून पहा, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला समजेल. आणि मुरुडेश्वराच्या मंदिराच्या साईडलाच समुद्रकिनारा, अथांग असा समुद्र, खूप छान बीच, आणि येथे येणारे पर्यटक तर खूप आनंदी होतात. तर इथून 80 ते 90 किलोमीटर अंतरावर असणारे गोकर्ण महाबळेश्वर हे ठिकाण पाहण्यासाठी आपण जाणार आहोत. तर आता आम्ही आलेलो आहोत गोकर्ण महाबळेश्वर येथे, आणि इथे रूम मिळतात. तर आम्ही 2 रूम घेतलेला आहे आणि सर्व साहित्य काढून ठेवलेलं आहे. आणि आता आम्ही हातपाय धुवून देवदर्शनासाठी निघालेलो आहोत. तर गोकर्ण महाबळेश्वरमध्ये रस्त्याच्या या साईडला शॉपिंगची दुकाने आहेत. यामध्ये लहान मुलांची खेळणी, ड्रेस, लाकडी खेळणी, बरंच काही होतं. वाद्यांची दुकाने, असं बरंच काही आहे. तर आम्ही हे पाहत दर्शनासाठी निघालेलो आहोत. आणि आता आम्ही गणपतीच्या समोर आलेलो आहोत. आतमध्ये शूटिंग करण्यास अलाउड नाही, तर मी बाहेरूनच शूट केलेलं आहे. तर ज्या वेळेला श्री गणेशानी आत्मलिंग गोकर्ण महाबळेश्वरमध्ये ठेवलं, तर रावणाने रागाला येऊन गणपतीच्या डोक्यात एक बुक्की मारलेली आहे. आणि तो बुक्की मारलेली श्री गणेशांची मूर्ती या ठिकाणी आहे. तर आम्ही त्याचे दर्शन घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत महादेवांचे दर्शन घेण्यासाठी. तर आम्ही आता मंदिरामध्ये पोहोचणारच आहोत. तर हे आहे गोकर्ण महाबळेश्वरचं मंदिर. आणि आम्ही आता मंदिरामध्ये आलेलो आहेत. आणि इथे पुरुष मंडळींना सोहळे नेसल्याशिवाय आतमध्ये पाठवत नाहीत. तर इथे सर्वांनी सोहळे खरेदी केली व सर्वजण आम्ही देवदर्शनासाठी आतमध्ये गेलेलो आहोत. तर कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही. तर हे आहे गोकर्ण महाबळेश्वरचं बीच, म्हणजेच गोकर्ण महाबळेश्वरचा समुद्र किनारा. तर आम्ही इथे उंट घोडे सुद्धा आहेत. तर ओमदत्त शिवदत्त यांना घेऊन मी आणि पूजा उंटावरती सुद्धा बसलो. अजून बाकीच्यांचं दर्शन बाकी आहे. तर खूप मोठी गर्दी असल्यामुळे आणि खूप मोठी रांग असल्यामुळे त्यांना वेळ लागलेला आहे. तोपर्यंत आम्ही मुलांना घेऊन उंटावरती बसलेलो आहोत. आणि आता सर्वांचं दर्शन घेऊन झालेले आहे. आणि आता ते बीचवरती आलेले आहेत. ते सुद्धा उंट आणि घोड्यावरती बसलेले आहेत. तर सर्वांनी खूप एन्जॉय केला. आणि महादेवाचं दर्शन तर 2 वेळा झालं. ज्या दिवशी आम्ही आदल्या दिवशी आलो त्या दिवशी संध्याकाळीसुद्धा, आणि दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा आमचं गोकर्ण महाबळेश्वरांचं दर्शन घेऊन झालं. तर खूप छान वाटलं, खूप मनाला आनंद झाला, समाधान वाटलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गोकर्ण महाबळेश्वरांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढचा पॉईंट पाहण्यासाठी निघालो. तर याना क्यूज म्हणून इथे एक पर्यटन स्थळ आहे. तर या ठिकाणाला पाहण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. तर खूप मोठं जंगल आहे कर्नाटकमध्ये. 5 तासाचं जंगलच आहे. आणि इतकं अप्रतिम असं हे निसर्ग सौंदर्य आहे. खूप छान वाटतं. तर ही झाडी रस्त्याच्या साईडला खूप मोठी झाडी आहे. तर खूपच मस्त. आणि आम्ही हे पाहून याना क्यूज हे मंदिर म्हणजे महादेवांचंच मंदिर आहे. तर हे पाहण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत.
तर याना केव्ज येथे आम्ही उतरलेलो आहोत आणि इथे एक जणांनी आम्हाला सांगितलेलं आहे की हे साधारण 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि जाण्यासाठी चढ उतारसुद्धा भरपूर आहेत आणि या मंदिरासाठी वरती जाण्यासाठी 500 पायऱ्या आहेत. तर चला पाहूया या मंदिराकडे जाण्यासाठी कसा रस्ता आहे हा. तर चला. 1.5 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही थोडंफार मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. या आहेत मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या. किमान 500 पायऱ्या तरी असतीलच या. तर आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि इथे 2 शिखरे दिसत आहेत. हे आहे मोहिनी शिखर आणि भैरवेश्वर शिखर. आणि भैरवेश्वर शिखर आहे त्यामध्ये स्वयंभू अशी महादेवांची पिंड आहे आणि या पिंडीवरती सतत अशी पाण्याची धार टिपकत असते आणि या पाण्याच्या धारेपासूनच एक छोटीशी नदी इथे तयार झालेली आहे आणि हे स्वयंभू महादेवांची पिंड आहे. तर शिखरांचं दर्शन घेऊन आम्ही खाली जाण्यासाठी निघालो आहोत. या चाल. तर हे सर्व पाहून आम्ही थोडंसं पुढं आल्यानंतर शिरसी ते धारवाडच्या मध्ये एक नदी आहे आणि या नदीमध्ये सहस्त्रलिंग आहेत. तर या सहस्त्रलिंगांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो. मोबाईलवरती सर्च केल्यानंतर हे ठिकाण आम्हाला समजलं. तर या नदीमध्ये खूप सारी महादेवांची लिंग आहेत आणि या लिंगांचं दर्शन घेऊन आम्ही घराकडे परतण्यासाठी निघालो. तर हे सुद्धा ठिकाण खूप छान आहे. निसर्ग सौंदर्य तर खूपच मस्त आहे आणि महादेवांची लिंग तर खूपच सुंदर. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.